निघालो होतो ऑपरेशनला फायनली. एक्साइटमेंट तर आहे पण पोस्टपोन नाही आलं पाहिजे अजून, कारण त्या दिवशी पोस्टपोन झालं. लास्ट टाइम सोनोग्राफी तर काढून दिली, हो क्लेम भेटतोय का नाही. सगळ्यात मोठी 7.3.5 सेंटीमीटर लिफ्ट ॲबडोमेन 1 4 बायसेप छोटी वाली मोठी. चल निघत आता बाय. कॉल झालं ऑपरेशन. आता त्यासाठी स्टोरी टाईम व्हिडिओ बनवत चाललं आहे, कसं काय एक्सपिरियन्स होतं सगळं. आता लगेच नाही पण थोडं फ्रेश वगैरे होतं, नाही का झोपलो होतो. झोप लागली नाही लागली थोडंसं मध्ये मध्ये, कारण की साईडला झोपता येत नाही साईडवेज, त्यामुळे ते काढायचंच राहिलं काल. विषय कसं आहे, काढायचं काही नाही, असं वॅक्स केल्यासारखं वाटतं, कळतं की असं केस उठून निघत डायरेक्ट. ह्याची काही गरज नव्हती लावायची, कारण मला कळलं सलाईनचं उच लावून ठेवलं त्यांनी की इमर्जन्सी समजा काय झालं गेलं तर नाही कळलं दुखा लागत. सो 1 2 3 सुईपेक्षा ती केस ओढले जास्त दुखतंय. घेतो टाकून, ह्याची काही गरज नाही. आता फ्रेश होतं नंतर चालू करतो परत चहा द्यायचं आहे. दवाखान्यात गेलो तर मला वाटते थ्रूआउट सगळं ऑपरेशन होईपर्यंत मला जवळजवळ 43 ते 45 वेळा सूट उचली असेल. आता गेल्या गेल्या कसं होतं, पहिलं ब्लड टेस्ट केली आली निगेटिव्ह आली नाही का, म्हणजे सगळं नॉर्मल आलं. WBC वगैरे होत्या, RBC वगैरे सगळं नॉर्मल आलं नाही का. ती नॉर्मल टेस्ट तर करून घेतली, नंतर त्यांनी HIV 1 आणि 2ची पण टेस्ट करून घेतली, ती पण निगेटिव्ह झाली वापस, निगेटिव्ह आली ती. आणि त्यानंतर विषय झाला, नंतर त्यांनी नेलं मला ICUमध्ये. तर ICUमध्ये गेल्यानंतर पहिलं एक टेस्टिंगसाठी इथं भुलीचं काहीतरी टेस्टिंग असते, त्यासाठी इथं काहीतरी केलं, मार्क केलं नाही ह्याच्यामध्ये भूल झाली, त्याची काही रिॲक्शन वगैरे उठती का नाही बघायला नाही का. त्याची रिॲक्शन नाही निघली तर मग त्यामुळे ऑपरेशन मग कंटिन्यू झालं नाही. नंतर त्यांनी सलाईनला पण लावून दिलं मला इथं, पण मला कळलं नाही काही पर्पजच नव्हतं का, एवढं एक्स्ट्रीमला गेलं नाही की सलाईन वगैरे चढवावं लागलं नाही का. तर मग काय नंतर इथं पहिली गाठ काढली इथला लायपोमा होता जवळजवळ 7 सेंटीमीटर लेंथला आणि 3.5चा डायमीटर होतं. जी गरज होती ती 3.5ची होती. तर ती काढायला मला वाटतं त्यांनी जवळ 15 ते 17 इंजेक्शन दिले असतील भुलीचे. विषय कसं असतो, डायरेक्ट ती गाठीमध्ये इंजेक्शन नाही देत, तर ती साईडला सगळं कवर करत सगळी गाठ त्यांनी अशी साईडने कवर केली होती इंजेक्शन देऊन. नंतर तिथला एरिया सगळा नम झाला का, नंतर कट मारले, नंतर काढलं. मला तर फील तर नव्हतं तेवढं काही, पण ती मला स्किन कापलेलं ती जाणवलं थोडंसं नाही का. त्यानंतर ती गाठ लई मोठी होती, तर ती मला वाटतं ते आसपास आहे ना असे व्हिन्स वगैरे काहीतरी होतं, त्यांनी की असं ते फॅटचं सेल सगळा पकडून धरला होता नाही का, असा गाळा गोठा असतो वाटत मग ठोकळा. तर मग त्यांनी कसं केलं ते सेपरेट, मला वाटतं काहीतरी कात्रीसारखं इन्स्ट्रुमेंट होतं, तर त्यांनी सगळं असं ते झाडाची मुळे कसं काढतो त्याप्रमाणे सगळं शिऱ्या काढल्या होत्या त्याच्यावरच्या, जेणेकरून मला वाटतं ती बाहेर काढता येईल असं. त्यावेळेस असा ह्याच्यासारखा आवाज येतो नाही का, असा स्टिकर काढल्यावर कसा आवाज येतो असं टाईप आवाज काढते ना मला, असं टेप वगैरे चिपकल्यानंतर असं नाही काढतो तर असा आवाज येतो, तसा आवाज यायचा. बरं मजा केली. नंतर इथलं काढलं, नंतर विषय काय झाला, फोरमचं काढलं लेफ्ट साईडचा. फोरमचं काढलं इथं पण मला वाटतं काहीतरी 10-12 आसपास इंजेक्शन गेले असतील, कारण की 2 गाठ्या होती लगातार. तर त्याने एवढं फाडलं नाही कसं, एवढा एरिया फाडला. तर त्याच्यामध्ये काय नाही, ती निघून गेलं लवकर. विषय काय झाला, ही फाडताना मला असं बघायला सोपं पडत होतं, ही गाठ तर मला बघता येत नव्हतं कारण मी साईडवर झोपलो होतो ना. तर मग ही हाती असताना मी असं बघत होतो. डॉक्टर म्हणले बघू नको इकडं, जर तुला कळलं की भाई म्हणजे कापतंय वगैरे, तर ती ॲनेस्थेशियाचा काय फायदा नाही होत नाही का. माणसं काय करतात, गोष्टी हॅल्युसिनेट करायला लागतात की भाई इथं कट व्हायला लागले, तर मग डोकं आहे ना पेनला रिलेट करायला लागतं आपलं नाही का, भले तुम्ही ॲनेस्थेशिया दिला असेल तरी. मला माहीत नव्हतं असं काय, पण मी बघितलं होतं सुरुवातीला, मला काय वाटलं नाही. नंतर डॉक्टरने सांगितलं, मग
मला जाऊ दे, मला काही एवढं वाटलं नाही फरक, कारण की ॲनेस्थेशियाचं मला फीलच नव्हतं होत काय, आणि मी काही हॅल्युसिनेट पण नाही केल्या गोष्टी. थोड्या वेळ बघितल्यानंतर डॉक्टर म्हणलं राहू दे, मग नाही बघायला बंद केलं. मग उद्या मग तिकडे बघितलं थोडं मधून बघत होतो कसं फाडतात वगैरे नाही का. तिथून असं स्ट्रेट कट घेतला आणि नंतर पुश करतात त्याच्यात दाबून आहे ना, आतून काहीतरी असे गाठी वर पॉप झाल्या पाहिजे असं करतात, आणि ते कातरून घेतात साईडने असं चाकूसारखं फ्री करतात त्या, आणि नंतर बाहेर काढून घेतात. खतरनाक विषय होता. आणि नंतर कुठलीकडे नंतर इथे पैसे सगळ्यात दुखलं इथं सगळ्यात जास्त. म्हणजे काढताना हेच दुखली जास्त, पण इथं कसं झालं, इथं सुविधा चांगलं टोचलं, कारण की इथं लय वेन्स वगैरे असतात ना, तर गुलीचं इंजेक्शन पण असं लय फील होतं. इथली स्किन बघा, चिमटा जरी घेतल्यानंतर लय असं फील होतं नाही पटकन. जे सेन्सिटिव्ह पार्ट असतो हे आतला पार्ट इथला बायसेपचा, त्यांनी शिरा वगैरे होते तरी त्यामुळे जे दुखलं. तिथं पण दिलं असतं मग 5-6 द्यावं लागलं असेल गुलीचे इंजेक्शन. असं द्यायचे इकडून काढून, मला ते इकडून द्यायचे. कसं होतं काय म्हणणार टेक्निक मी बघितलं होतं मी, एक साईडला असं देत होते असे इकडून, तर ते असं वेगळंच फील होतं त्याचं नाही का. असं टॉपल्यासारखं वाटायचं, आणि असं वाटायचं की आरपार काढतात का इंजेक्शन काय नाही, काहीतरी ही काढलं. त्यानंतर मग इथले ट्रायसेपमध्ये पण पटकन काढून घेतली. ट्रायसेपमधली काही लगेच निघून गेली. एक 4-5 इंजेक्शन लागले असतील इथं, पण छोटीच होती गेली. मला वाटतं बरं झाली ही पण काढून घेतली नाही का, कारण की फ्लेक्स करताना दिसायची. फ्लेक्स करायला जाऊ दे की असं मला वाटतं एल्बोला का ठोकर वगैरे लागली ना, त्या गाठीमुळे जास्त प्रॉब्लेम होता. मी इथं जर प्रेस जरी केलं ना ती गाठला, कुठली तरी वेन होती त्याच्या खाली की भाई, त्याच्यामुळं इथं हातावर कुठं तरी दुखायचं, आणि पाठी तिथं कुठं तरी नेक्स्ट इथं दुखायचं ते गाठ दाबल्यावर, त्यामुळे ती पण काढून टाकली. बाकीचं भाई ऑपरेशन थिएटरला सेक्सी होतं, असं लाईट वगैरे एकदम मस्त होती नाही तिथली, एकदम फुल ऑन लाईटाची, काही एवढं उजेड होता, चांगलं उजेड होता, आणि एकदम क्लीन टापटीप ऑपरेशन रूममध्ये गेलो. मस्तपैकी त्यांनी गाऊन दिला पहिले घालायला मला. नंतर त्यांना दादाला म्हणलं ते गाऊन घातला मी, तर बायसेप सगळं दाखवून चालत होता, तिला टाईट होती माझ्या बायसेपला गाऊन तो. म्हणलं सर ती डॉक्टरने म्हणलं की बाई इथली जर काढायची गाठ तर मग गाऊन म्हणतो घालून काय फायदा, परत काढाच लागेल ना. ते म्हणलं काढून टाक मग आत्ताच. काही बरं झालं काढली मी लवकर. नंतर घालून थोडंसं इथली गाठ काढली, नंतर इथली कशी काढायची परत, टी शर्ट परत काढत बसायचं कुठून मी ऑपरेशनच्या मध्येच. बरे काढून ठेवलं मी तेच, म्हणजे पॅन्ट घातली होती वापस सगळं उघड होतं वरचं, तसंच ऑपरेशन करून झालं पटपट झालं. तिथे एक आलता नंतर साईडला ते नर्सिंगवाला माणूस आलता, म्हणतो आय डोंट नो की भाई लायपोमा इज इक्वल टू किडनी होत आहे, कारण की मला लायपोमा इथला एवढा मोठा निघला की भाई किडनीसारखं दिसते. मला फोटो दाखवतो नंतर, किडनीसारखं दिसतं स्पेशली तेच भाई. मग नंतर ठेवून दिलं ते, लय मस्ती केली भाई. तिथं ते कंपाऊंडर होते, ते दोन एकदम भाई एकदम चिलमध्ये कंपाऊंडर होते. एक हाताखाली होते डॉक्टरांच्या काय होते नर्सिंगवाले. एक तर इंटर्न होता तो बँगलोरला कुठल्या तरी कॉलेजला होता, UP साईड तो आला होता, त्यासोबत बोलणं बिलणं असलं बँगलोरला कुठं म्हणलं मी तो व्हाईट फील्डला वगैरे नाही का असतं सर प्लांटिंग का. हां माहिती थोडं बोललो. डॉक्टर आलं एकदम सिरियस वातावरण नाही का, कोण काय बोला नाही जास्त. चांगली मस्ती करत होते दोघं नाही कधी, वॉक काय 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 करत होते मस्ती माझा तिथं आतमध्ये. मला फोटो दिले दिखाना. नंतर ऑपरेशन झालं, डॉक्टर पहिले निघून जातात, बाकी सगळं क्लिनिंगचं काम ते दोघांकडे होतं. अरे विषय काय झाला ऑपरेशनमध्ये इथली गाठ काढायची होती का, ती कुठली ती O3 कसली तरी लय अल्कोहोल होतं, लय स्पिरिट होतं लय प्रकारचे. स्पिरिटने क्लिनिंग वगैरे करत होते पहिलं, काढायच्या आधी कापायच्या आधी नंतर परत. तर एक कुठलं तरी स्पिरिट होतं, म्हणजे तो त्यांच्याकडून पुरुष पडलं खाली, म्हणजे एवढं 200 ml 600 डायरेक्ट खाली. तर मला फील थंड सगळं फील व्हायला लागलं. नाही तर इझीचं टेम्परेचर होतं 16 डिग्री, आणि टेम्परेचर एवढं होतं म्हणजे की थंडीतलं व्हायला लागल्यात. म्हणजे नाही डॉक्टरना म्हणलं राहू दे म्हणलं की बाई मला थंड टेम्परेचरमुळं परत नंतर स्वेटिंग वगैरे होणार नाही, त्यामुळे काहीतरी असेल लॉजिक. म्हणलं राहू द्या टेम्परेचर तेवढंच, टेम्परेचरचं काय नाही बोललो. बाकी स्पिरिट सांडल्यानंतर लय असं जळत होतं. नंतर त्यांनी इंजेक्शन जेवढं टोचत होतं ॲनेस्थेशियाचे तेवढं गेले चांगलं ठणकलं नाही कधी, कारण की ते स्पिरिट पण सांडलं होतं सगळीकडं खाली दिली. डॉक्टर म्हणले क्लीन करायची काही गरज नाही. मी म्हणलं उठू का क्लीन करायची गरज नाही म्हणली, ते परत होऊन जातं नाही का. स्पिरिट होतं एकदम क्लीन स्पिरिट होतं कुठलं तरी ते 03 काहीतरी होतं हो, असं काही नाव होतं. शेवटी काय पहिलं आठवत नाही मला. इथाईल काय होतं केमिस्ट्री झालं. मग ती गाठ बघा कशी दिसते, लई खतरनाक दिसते तीच पहिली. नंतर ऑपरेशन नंतर मम्मीला लईच काळजी येते नाही का, सगळ्या गोष्टी करून लागायच्या. ती सगळ्याच मम्मी लोकांना असते नाही का. आणि चिल झालं मम्मीने पण टेन्शन, मम्मी म्हणून टेन्शन नको एवढं पण त्याचा प्रॉब्लेमॅटिक गोष्ट नाही झालेली नाही का. तेच मग ती झालं, बाकी सगळं सॉर्ट झालं, आलो घरी. आता विषय तोच क्लेम घेतला नाही का, क्लेम भेटत नाही शक्यतो कॉस्मेटिक सर्जरीला, त्यामुळे डॉक्टर लोकांना काहीतरी जुगाड केला वाटतं, त्यामुळे भेटून गेला क्लेम. तेच
नाही ती तसं दुखत होती त्यामुळे गाठणं, त्यामुळे ती टेक्निकली कॉस्मेटिकमध्ये मॉडेल नाही पाहिजे सगळं नाही का. बरं आहे ती निघून गेली सगळं नाही का, फ्रीमध्ये झालं. फक्त गाठीचं टेस्टिंगला काय 5,000 रुपये लागले. ट्युमर टेस्टिंगला पाठवलं, नगरला पाठवलं वाटतं ती गाठ. त्याचं रिपोर्टिंग थोड्या दिवसात बघू. बाकीचं तर काय, बाकी झालेल्या सगळ्या गोष्टी. बाकीचं झालं ठेवतो, व्हिडिओ ठेवून देतो, थोडंसं फ्रेश होतं, व्हिडिओ एडिट करून टाकून देतो. बाकीचा एक्सपिरियन्स, ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर बाई मजा आलेली, लय मजा आली बाई. ती इंजेक्शन घालताना बघायला थ्रिल पण बाई, ती समोरून घालतात आणि आपण बघतो त्या सुईकडं चालू टसली. पण एक आहे, श्वास जरी इन केलं ना घालताना तर थोडं पेन कमी फील होतं नाही का, असं माझा एक्सपिरियन्स राहिला होता सध्या. सगळे इंजेक्शन बघितले, फक्त वीजला ॲनेस्थेशिया त्यांना वाटतं आलं. बाकीचं बऱ्यापैकी बघितलं. डॉक्टरनंतर बघून नाही दिलं, म्हणजे इकडे बघू नको. विषय काय झालं, इथं फाडल्यानंतर इथं स्टिचेस लावले का, इकडच्या हाताला जाणार होते का, त्यावेळेस मग मी बघायला लावलं इकडे नाही का. ते म्हणलं तू तिकडेच बघणार आहे. डॉक्टर म्हणले तिथं काय ते कवर करून नाही, मग तिने पट्टी लावून दिली. ते पहिली पट्टी नाही लावली, कापूस ठेवून झाला, कसं दिसणार नाही तरी मला दिसत होती. इथं स्टिच थोडीशी उडी होती आणि तिथून ब्लड निघत होतं. बरी काय टाईमच मजा आली भाई, नवीन एक्सपिरियन्स. पहिलं ऑपरेशन होतं लाईफमधलं. काय नाही, बाकी तर माझं चालली. बाकीचं आम काइंड ऑफ फिलिंग गुड ना, की बाई कॅमेरा पुढे बडबड परत केली. आज विषय कसा एकदा बसूच वरतो त्रास होतो, पण एकदा बसला ना मला एकदम हलका वाटतं. बाकी आता काय माहिती किती रेकॉर्ड झाले. डोंट से की बाई रेकॉर्डिंग थांबली नाही का. स्टोरेज तर आहे बऱ्यापैकी. बाकी आवाजाची क्वालिटी पण ठीकठाक आली असेल. पंखा चालू आहे तसा, जाऊ दे. आता मला वाटतं ब्लॅक कॉफी पितो, एवढं एडिट करून डायरेक्ट टाकून देतो.